नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण कालच्या भागात पाहिलं, सावली जगन्नाथला भेटायला गेलेली असते. त्यामुळे घरात चांगलाच गोंधळ उडलेला असतो की सावली कुठे गायब झाली, काय करतीये. तिलोत्तमा मात्र भयंकर चिडलेली असते. ती बोलते, आपल्याला न सांगता, आपल्याला न विचारता तिची बाहेर जाण्याची हिंमतच कशी काय झाली. ती जोवर घरात येत नाही ना, तोवर या घरातून कुणीच बाहेर जाणार नाही. मला 100% खात्री आहे ती मुलगी त्या जगन्नाथकडेच गेली असणार आहे. आता फक्त ती येऊ दे, तिला चांगलंच फैलावरती घेते की नाही बघाच. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मॉम, आपण त्या मूर्ख मुलीला इतका इम्पॉर्टन्स का देतोय. तसंही ती मूर्ख मुलगी आपल्याला या घरात नकोच आहे. मग तिला जिकडे जायचंय तिकडे जाऊ देत ना. तेव्हा तिलोत्तमा बोलते, ऐश्वर्या तुझं अगदी बरोबर आहे, पण कसं आहे ना, ती मुलगी कुठे गेलीये, काय करायला गेलीये, कोणाबरोबर बोलतीये, आपल्याबद्दल कोणाला माहिती देतीये, हे सगळं मला कळणं फार गरजेचं आहे. आपण त्या मुलीच्या येण्याची वाट बघूया. असं म्हणतच घरातली सगळीच आता सावलीची वाट बघू लागतात. आणि तेवढं समोरून सावली येते आणि तिलोत्तमाला बघता सावली लगेच तोंड फिरवते. कारण तिलोत्तमाने तिला सांगितलेलं असतं की तुझा घाणेरडा चेहरा मला दाखवायचा नाही. तिलोत्तमा बोलते, सावले पटकन सांग, कुठे गेले होतीस. पण सावली इतकी घाबरलेली असते, ती काहीच बोलायला, काहीच सांगायला तयार नसते. तिलोत्तमा पुन्हा विचारते, अगं ए पोरी, मी तुला काहीतरी विचारतीये, सांग पटकन, कुठे गेली होतीस. तेव्हा अमृता बोलते, हो ना सावली, अगं सांग ना, कुठे गेली होतीस. अगं तुला माहित नाहीये आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. तुला आम्ही किती फोन केले. तुला माहित नाहीये आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. पण सावली न ऊ करायला तयार असते, न चू करायला तयार असते. तिलोत्तमा बोलते, पोरी तुला काय वाटलं तू आमच्या नजरेसमोरून अशी गायब होशील आणि आम्हाला कळणार नाही. अगं आमचं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. आणि ही तुझी तोंड फिरवायची नाटकं आहेत ना, ती बंद कर. चल समोर बघ, माझ्याकडे तोंड कर. तेवढं ते चंद्रकांत मध्ये पडतो आणि बोलतो, तिलोत्तमा अगं ती आपली सून आहे आणि तिची अशी उलट तपासणी करणं हे योग्य नाहीये, चुकीचं आहे. तेव्हा तिलोत्तमा बोलते, ते मला शिकवू नका. अहो मी फार हुशार आहे. माणसाचा चेहरा बघून मी ओळखते की तो माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. अहो या पोरीचा जरा चेहरा बघा, बघा जरा चेहरा, तिचा पूर्ण रंग उडालाय. आणि ए बाई, आता पटकन सांग, कुठे गेली होतीस. उगाच आमचा फुक्कटचा वेळ खाऊ नकोस. आणि तेवढंच तिथे सारंग येतो आणि बोलतो, आई ती जगन्नाथच्या घरी गेली होती. तेव्हा तिलोत्तमा बोलते, मला वाटलंच होतं, ही तिकडेच असणार आहे. माझा अंदाज खरा ठरला, ही आपल्या शत्रूकडे गेली होती. अहो चंद्रकांत मेहेंदळे, आता तरी स्वीकार करा, तुमची ही सून चुकलीये. ही त्या जगन्नाथकडे गेली होती ज्याने आपल्याबरोबर घाणेरडा खेळ खेळला होता. आणि तेवढं तर सारंग बोलतो, सावली माझ्याकडे बघ, माझ्याकडे तोंड कर. आणि मग काय, सावली त्याच्याकडे फिरते. सारंग बोलतो, मला आता खरं खरं सांग, तू जगन्नाथकडे का गेली होतीस, त्याच्याकडे तुझं काय काम होतं. पण ही सावली तोंडातनं एक शब्द सुद्धा काढायला तयार नसते. कारण तिला भैरवीने सांगितलेलं असतं, ते तुला कितीही प्रश्न विचारू देत, पण तू जगन्नाथकडे का गेली होतीस, काय करायला गेली होतीस, ते तुला कोणाला सांगायचं नाहीये. सारंग आता तिला पुन्हा विचारतोय, सावली अगं शांत बसू नकोस, मी तुला काहीतरी विचारतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू काही बोलत नाहीयेस, याचा अर्थ 100% तुमचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. सांग ना, त्याच्या डोक्यामध्ये नवीन काय प्लॅन सुरू आहे. त्याने आमच्या कुटुंबाला इतका त्रास दिला, बहुतेक त्याने त्याचं पोट भरलेलं नाहीये. मग आज काय प्लॅनिंग ठरलं तुमचं. तेव्हा तिलोत्तमा बोलते, सावली बोल, पटकन उत्तर दे. तुला असं वाटत असेल की शांत बसले तर मी वाचेन, तसं काही एक होणार नाहीये. तुला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. तेवढंच अमृता बोलते, सावली मला माहितीये तू तिकडे काही चुकीचं करायला गेली नव्हतीस, पण जे काही करायला गेली होतीस ते प्लीज सांग, नाहीतर या लोकांचा गैरसमज होईल. चंद्रकांत सुद्धा बोलतो, हो बाळा सांग पटकन, तू का गेली होतीस. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा बोलते, सांग पटकन, आम्ही काय तुला रिक्वेस्ट करणार नाही. राजकुमार सुद्धा बोलतो, प्लीज सावली, जे काही खरं आहे ते पटकन सांग, तू खरं सांग, आम्ही तुला कुणी काहीच बोलणार नाही. पण ही सावली तोंडातून एक शब्द सुद्धा काढायला तयार नसते. तेव्हा सारंग बोलतो, बास आता या मुलीचं खूप झालं. आई आपण एक काम करू, आपण पोलिसांना बोलवू. तेव्हा तिलोत्तमा बोलते, वा बेस्ट आयडिया आहे, कर, पोलिसांना आत्ताच्या आत्ता फोन कर. सारंग बोलतो, सावली माझी इच्छा नसताना तू माझ्या आयुष्यात आलीस. अगं माझं प्रेम सुद्धा तू हिरावून घेतलंस आणि आता त्या माणसाची साथ देतीयस जो हे घर उद्ध्वस्त करायला निघालाय. आता प्लीज खरं खरं सांग, अस्मी कुठे आहे. सावली प्लीज उत्तर दे, मी तुला काहीतरी विचारतोय. तू आता 1 मिनिटात जर उत्तर दिलं नाहीस ना, तर मी खरोखर पोलिसांना फोन करेन. असं म्हणत असतो पोलिसांचा नंबर डायल करतो. तेवढं तर सावली बोलते, थांबा सांगते, मी खरं सांगते. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं अजिबात नाहीये. मी कोणत्याच कारस्थानात सामील नाहीये, ना आधी होते. मी जगन्नाथजींच्या घरी यासाठी गेले होते कारण. सारंग बोलतो, कारण काय, पुढे बोल.
तेव्हा सावली बोलते, त्याचं कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझ्यावरती विश्वास ठेवा. मी या घराशी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक होते आहे आणि कायम राहीन. माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते. कारण माझ्यावरती माझ्या आईवडिलांचे संस्कारच तसे आहेत. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे माझे आईवडील कसे आहेत. ते विठ्ठलाची भक्ती करतात. त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही ना वाईट चिंतलं. आणि आम्हाला सुद्धा तसं शिकवलं की दुसऱ्यांचं वाईट करायचं नाही, चिंतायचं नाही. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, तुमचं कोणाचं वाईट होईल या हेतूने मी त्यांना भेटायला गेले नव्हते. तेव्हा तिलोत्तमा बोलते, छान, आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि खोटं बोलत सुटायचं. तेव्हा चंद्रकांत बोलतो, तिलोत्तमा थांब, मला सावलीवर पूर्ण विश्वास आहे. सावली कधीच खोटं बोलणार नाही आणि ती विठुरायाची शपथ कधीच खोटी घेणार नाही. तिची काहीतरी अडचण असेल म्हणून ती आपल्याला सांगू शकत नसेल. तेव्हा अमृता बोलते, हो आई, जाण्यापूर्वी माझं आणि सावलीचं बोलणं झालंय. तेव्हा सारंग बोलतो, वहिनी, पण माझा हिच्यावरती विश्वास नाहीये. आणि सावली, यापूर्वी मी तुझ्याशी माणुसकी म्हणून बोलायचो, पण आता बास, खूप झालं. आज तुझा आणि माझा संबंध कायमचा संपतोय, मी संपवतोय. असं बोलून सारंग त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आणि सगळेच आपापल्या खोलीत निघून जातात. सावली मात्र बिचारी एकटीच हॉलमध्ये उभी असते आणि ढसाढसा रडत असते. इकडे आपण पाहतो तर काय, सारंग त्याच्या खोलीत आलेला असतो आणि तेवढ्यातच त्याला त्याच्या माणसाचा फोन येतो. सारंग फोन उचलतो आणि बोलतो, बोल दीपक, काय खबर आहे? तेव्हा तो माणूस बोलतो, सर, तुम्ही मला आसमी मॅडमची माहिती काढायला सांगितली होती. तिची सगळी माहिती मी काढली आहे. मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे या. तिकडे येऊन आपण बोलू. तेव्हा सारंग बोलतो, तसे रात्रीचे 10 वाजलेत, पण मला ही बातमी फार महत्त्वाची आहे, आलोच. असं म्हणत असतो, कोट घालतो, तरातरा बाहेर येतो, गाडीत बसतो आणि त्या माणसाला भेटायला निघतो. पण सावली मात्र किचनच्या खिडकीतून सारंगला बघते आणि विचार करते, इतक्या रात्रीचं सारंग सर कुठे गेले असतील. आणि आजचा भाग इथे संपतो. तर पुढील 26 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, सारंग आता त्या माणसाला भेटायला येतो आणि बोलतो, बोल, तुझ्या हाती काय पुरावा लागलाय? तेव्हा तो माणूस बोलतो, सर, तुम्हाला जे वाटत होतं ना ते अगदी योग्य आहे. ती अस्मी फ्रॉड आहे. त्या अस्मीने तुम्हाला काय सांगितलं होतं की तिचे आईवडील मोठे उद्योगपती आहेत. तसं काही एक नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ती दोघं नवरा बायको सुद्धा नाही आहेत. अहो, ते दोघे तर भाड्याचे ॲक्टर आहेत. काम मिळेल तसं छोटी मोठी कामं करत असतात. असं म्हणत असतो माणूस सारंगला अस्मीच्या वडिलांचे फोटो दाखवतो, ज्यामध्ये त्यांनी एकदा पोलिसांचा गेटअप केलेला असतो, एकदा गंगाधर टिळकांचा गेटअप केलेला असतो, एकामध्ये तर त्यांनी भाजीवाल्याचा सुद्धा रोल केलेला असतो. तो माणूस आता बोलतो, सर, आसमी मॅडमनी तुमच्याबरोबर फार मोठा फ्रॉड केलाय. आसमी मॅडम तर फ्रॉड होत्याच, पण त्यांचे आई वडील सुद्धा तितकेच फ्रॉड आहेत. जगन्नाथ जे काही म्हणत होता ते अगदी खरं खरं होतं. आसमी आणि तिचे आई वडील दोघेही फ्रॉड होते आणि त्यांनी तुम्हाला फसवलंय. त्यांचं काही तुमच्यावर खरं प्रेम नव्हतं. आणि हे सगळं ऐकून तर सारंग पूर्णपणे तुटून जातो. त्याला काही हे दुःख सहन होत नाही, त्यामुळे तो खूप पितो, इतका पितो की त्याचं स्वतःवरती कंट्रोल राहत नाही. त्याने इतकी दारू घेतलेली असते की त्याला ड्राईव्हसुद्धा नीट करता येत नसतं. पण कसं बसं तो घरापर्यंत पोहोचतो. मला तर असं वाटलं होतं आता हा कुठे गाडीत ठोकतोय का कुठे ॲक्सिडेंट करतोय की काय, पण तसं काही एक होत नाही. पण तो नीट घरी पोहोचतो. पण तिथे पार्किंगमध्ये पोचल्या पोचल्या तो दारूची बॉटल फेकून देतो आणि त्याचा आवाज होतो आणि सावलीला बरोबर आवाज जातो. ती सुद्धा झोपलेली नसते, कारण तिने सारंगला इतक्या रात्रीचं बाहेर जाताना बघितलेलं असतं. ती आता खिडकीतून पाहते तर काय, सारंग गाडीच्या बाहेर उतरलेला असतो आणि झुलत झुलत घराकडे जात असतो. त्याला नीट चालता सुद्धा येत नसतं. हे सगळं पाहून तर सावलीला खूप मोठा धक्का बसतो. तिला खूप टेन्शन येतं. ती विचार करते, काय करू, सारंग सरांची मदत करायला जाऊ का? पण तिलोत्तमा मॅडमने मला त्यांच्याजवळ जायचं नाही म्हणून सांगितलंय, पण मला जायलाच हवं. पण काही झालं तर तो माझा नवरा आहे आणि नवऱ्याची सेवा करणं हे बायकोचं परम कर्तव्य असतं. असं म्हणत असती पळत पळत बाहेर जाते, सारंगला आधार देते आणि त्याला त्याच्या खोलीत घेऊन येते आणि त्याला त्याच्या बेडवरती झोपवते. त्याला झोपून ती तिकडून जाणार, तेवढं तर सारंग तिला हाक मारतो. आसमी, आसमी म्हणतो, तिला जवळ खेचतो आणि तिचा हात पकडतो. तेव्हा सावली विचार करते, सारंग सरांसाठी ताराचाच आवाज सर्वस्व आहे, आता मला गायलाच हवं. असं म्हणत असती विठ्ठलाचं गाणं गायला सुरुवात करते आणि तिचा आवाज ऐकून सारंग मंत्रमुग्ध होतो आणि त्याला निश्चिंतपणे निवांतपणे झोप लागते. तर असं काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे.